जो कधीही विभक्त राहत नाही तो भक्त. प्रभू श्रीराम हे आपल्या भक्तांपासून कधीही विभक्त राहिले नाहीत. म्हणूनच आपण त्यांना भक्तवत्सल म्हणतो. भक्तवत्सल म्हणजे काय? भक्तवत्सल म्हणजे आपल्या भक्तांची सदोदित काळजी करणारे, त्यांच्यावर निरंतर प्रेम करणारे, त्यांच्यावर कृपादृष्टी ठेवणारे व त्यांच्या हाकेला ओ देणारे. अशाच काही रामभक्तांवरती प्रकाश टाकण्याचा आपण आज प्रयत्न करणार आहोत. केवट. केवट हा शृंगवेगपूर राज्यातील तामसा नदीवरील एक नावाडी होता. वनवासात जेव्हा श्रीरामांना तामसा नदी पार करून पैलतीरी जायचे होते, तेव्हा केवटाने त्यांना तामसा नदी पार करून दिली. तेव्हा सीतामाईंच्या लक्षात आले की श्रीरामांना यांना देण्यासाठी काही नाही आहे. तेव्हा सीतामाईंनी आपल्या हातातील मुद्रिका काढली व त्याला देऊ केली. केवटाने ती नम्रपणे नाकारली. सीतामाई त्याला म्हणाल्या की आपल्यालाही स्वीकारावी लागेल, कारण आपण आम्हाला नदी पार करून दिली आहे. तेव्हा केवट म्हणाला, मी तर केवळ नदी पार करून दिली आहे, परंतु हा भवसागर पार करून देण्याची शक्ती श्रीराम ठेवतात. त्यामुळे मी आज धन्य झालो आहे. आपण मला केवळ आशीर्वाद द्यावा. व तो भक्त खरंच धन्य झाला. राज्याभिषेकाच्या वेळी श्रीरामांनी केवटाला विशेष आमंत्रित केले व त्याचा खास सत्कार करण्यात आला. त्यानंतर गौतम ऋषींच्या शापामुळे शिळा झालेला अहिल्याचा उद्धारही श्रीरामांनी केला व तिला दुःख आणि कष्टमुक्त केले. शबरी. शबरी ही एक भिल्ल स्त्री होती. मातंगी ऋषींच्या आश्रमात आयुष्यभर राहून ती नित्यनेमाने सडासारवण करीत असे व रोज ताजी फळे आणि फुले तोडीत असे, कारण तिला असे वाटायचे की कधीतरी माझे श्रीराम येतील. श्रीरामांनी तिची प्रार्थना ऐकली व ते एक दिवस त्या आश्रमात आले. शबरींनी त्यांची पूजा केली व त्यांना ताजी फळे खाण्यास दिली व कोणतेही फळ आंबट किंवा किडकी लागू नये म्हणून शबरीने आधी स्वतः खाऊन पाहिले व मग ते श्रीरामांना दिले. शबरी मुक्त झाली, शबरी धन्य झाली. त्यानंतर येतात ते हनुमंत. हनुमंत हे श्रीरामांचे अगदी निकटचे व प्रिय भक्त. राज्याभिषेकानंतर जेव्हा माता सीतांनी सर्वांना काही ना काही भेटवस्तू दिल्या, तेव्हा त्यांनी हनुमंतांना एक मोत्याची माळ दिली. परंतु हनुमंतांनी ती मोत्याची माळ तोडली व त्यातला प्रत्येक मोती त्यांनी चावून तोडून टाकला. असे का केले हे सीतामाईंनी विचारल्यावर त्यांनी सांगितले की ह्यातल्या प्रत्येक मोत्यामध्ये मी श्रीरामांना बघत होतो, पण ह्यात कुठेही मला राम दिसले नाहीत. तेव्हा माता सीतांनी विचारले, मग कुठे आहे श्रीराम? तेव्हा हनुमंतांनी आपली छाती फाडली व त्यांच्या हृदयस्थ रामाचे दर्शन सर्वांना झाले व श्रीरामांनी चिरंजीवी रहा असा आशीर्वाद हनुमंतांना दिला. जेव्हा श्रीराम अवतार संपवण्याची वेळ आली, तेव्हा हे हनुमंताला कसे सांगावे? हनुमंत आपल्याला जाऊ देणार नाही व आपल्यालाही हनुमानाला सोडून जाण्याचे दुःख होईल हे श्रीरामांना वाटले. तेव्हा त्यांनी आपल्या हातातील मुद्रिका काढली, ती 2 फरचींच्या फटीमध्ये टाकून खोल पाताळात टाकून दिली व हनुमंतांना ती शोधून आणण्यास सांगितले. व हनुमंत जोपर्यंत ती मुद्रिका शोधून आणतात तोपर्यंत श्रीरामांनी शरयू नदीकाठी आपला राम अवतार संपवला. आणि म्हणूनच आपण श्रीरामांना भक्तवत्सल श्रीराम म्हणतो. धन्यवाद.